कवय उन्हाळं पानपुरीवाला आता उन्हाळं मला ना लई ना मग दे मी दर एक तुली दर श्यामा एक तुली काय नाव मी हाय गाईज गुड मॉर्निंग जय आदिवासी बट्टसला आपला न्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला स्वागत आहे गाईज. तर चला नवमेस सकाळी मग के लेवाला लाई राही नाही बाहेर के वाला उभा आहे कवच ना काय पाहता काय राहीणार नवमेस. तर चला ते गुंता के लई मी चला कंटिन्यू ब्लॉग दाखवत राहा मग चला. तर गाईज के येऊन आम्ही येता का आणि नवमेस तर झोपेलं चला ते गम जाऊ कशा कर बरं दाखवत आपण नवमेस येता के उठा मग दाम दोन्हीसला एक एक दे मी. तर चला दोन्हीसला के दे मी दर एक तुली दर श्यामा एक तुली आणि ये सत बो चला फ्रीज में ठेवी देना पडेल दुपारला खावाला मस्त राही. तर गाईज आज रांधी राहीन तामू वरण भात आणि गुगरीची भाजी का भात शिजी गया वरण हुई रही नाही आणि या मठनी भाजी बी बनवसू आणि नवमेस दका निस्ता टीव्ही दकी रही आगा दिनभर टीव्ही मुळे तर रिमोट समजायला लागते गया त्याला काही पण बेकार होई गया. तर गाई चला जेवण करू रही ना तामून दका वरण भात आणि गुगरीची भाजी नवमेस ना बी होकाव नवमेस खा राहत. तर चला जेवण बिवणं करत आम्ही मुली करा दका भाऊ सो नवमेस काय पी रही ना पानपुरी ना बट्टा दका डा बट्टा पी रही ना भाऊ आमना नवमेस तुम भाई कवय उन्हाळं पानपुरीवाला आता उन्हाळं मला ना लई ना मग हा कोण लई ना बापरे तू तर बेकार पेणार तर गाईज अक्का माय दका बारीक मासा लयला आज बी दका घसी रही तर ये दका बारीक मासा करू बारीक मास कितला न पारंगे सत्य पारंगे राहू दे पैन वय ते पाणी मटा ताते बघू ना मग नवमेत जीवत मुरी टाकता जीवत हवय दकर पैती आता ना पयाला कटणे ना नको मरली. तर गाईज दका मास घसावा लागते गे आता घसीनं भाऊ स्वण संध्याकाळला भाजी बनवसू एक नंबर. काय नाव मी ये दका गाईज बट्टन बट्ट मास घसायला लागते गे नवमेस बी नवमेसनी मम्मी बी अक्का माय बी. आणि गाईज काल दी गण्यान मी जायला होता दरणवर इष्टानं रील्स बनवाला तर आज बी यावं गण्याना फोन येईल होता मला आज बी जासू तो बारी बारी बनावसो तो कटेल जाईन कटे ना तर आज बी जासू आम्ही
दग जा तू मन ब्लॉग में तर गाईज दका नवमेस बादली मग मुरी जीवत मुरी लयू ना मुडी आणि खीर नाही हो खाल नको टाकून मरी जेन ती रे मरी ती जीवत रे ते पप्पा खोलीन काय करशी अशा पीठ डर खाल 4 वाज पीठ डर ना दवाता मी खोली दे आणि काय करशी तिला तर हो ती बादली फुटेल नवमेस नको घसाय बी गया तिथला मग दाखल तर दका गाईज मास घसाई गयेत आता बनवसो तमू संध्याकाळला चला आणि नवमेसवर एक मास आहे त्यांना शायडिंग मारत फिराय ना तो त्यानं बी तर बट खावलं खावलं पाणी मधलं येत राहते तर गाईज नवमेसनी तयारी होई गी आमू चालना येत दुकानवर आणि दुकानवर इसन आमू येणं ड्रोन उरावसू कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तुम्हाला चला तर औस बसून दुकान आता नवम्या काय लेन काय ना कोणता कोणता आई खबर उरा तर गाईस लेवाई गया नवमेसनी कुरकुरी किन्न जाय आता चांग का मुख घर कता वतन यार आको कायली ना शेवनी पुरी तर दका बसवून नवमेस डोया लंच बारीक शेवनी पुरी खोल ना खोलता येईन तुला लय मग मी खोल दे ऐदा काय आटेन दरवा अशा अशा फार ताणता तर गाईज दका डोया येईन ना ते टेन आता डोया खाई नवमेस दका राहता वतून बय डोया ये वैता दड्डा डोया खायचा ना होय नरम मज मग गोई आको तारे चांगला लाग रे बापरे दका बसून डोया खाई राही ना नवमेस काहीच ना त्या मारतात तर गाईज आज ना ब्लॉग जर पसंद होना हुई लाईक अँड सबस्क्राईब करायला विसर्जा नको चला भेटू नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय